आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। अजित पवार सुनेत्र पवार पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला, दोघांच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिराला आरती। बारामती लोकसभेसाठी सुनेत्र पवार आज अर्ज भरणार। अर्ज भरण्यासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। कोणत्याही गोष्टीवरून दचा मा करू नये, निधी संदर्भातल्या वक्तव्यावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण। भाजप कार्यकर्त्यांनी ठेवले नारायण राणेंच्या उमेदवारीचं स्टेटस। नारायण राणेंना मत देऊन आपला विकास करूया प्रबळ, निवडून आणूया भाजपचं कमळ, अशा आशयाचं स्टेटस। दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आज बैठक। ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंसाठी आज सकाळी 10 वाजता बैठक होणार। सुप्रिया सुळेंसह मवियाचे 3 उमेदवार आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर मवियाची जाहीर सभा। शरद पवार, संजय राऊत सभेला संबोधित करणार। सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले शक्तीप्रदर्शन करत आज अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार। रायगडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत सुनील तटकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। हसन मुश्रीफ, रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार। भाजपचे सांगलीचे लोकसभा उमेदवार संजय काका पाटील आज दुपारी 12 वाजता अर्ज भरणार। संजय काका पाटील यांनी अर्ज भरल्यानंतर दुपारी 2 वाजता शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या सभेचं आयोजन। संभाजीनगर लोकसभेसाठी माहितीच्या उमेदवाराची आज घोषणा होणार। भाजपच्या भागवत कराड यांची माहिती। आज राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची आढावा बैठक। लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक। मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार। माहितीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेकडून लोकसभेसाठी समन्वयकांची यादी जाहीर। राज ठाकरेंकडून 22 समन्वयकांची नेमणूक। बीडसाठी प्रत्येक मिनिटाला 10 कोटी आणले, पंकजा मुंडेंचा व्हिडिओ व्हायरल। तर पंकजा मुंडेंना जनतेनं पराभवातून फलित दिलं, बजरंग सोनवणेंची पंकजा मुंडेंवर टीका। धुळे लोकसभा उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचा नाशिकच्या बागलाणमध्ये प्रचार दौरा। तर रात्री उशिरापर्यंत घेतल्या प्रचार सभांना नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। काँग्रेसच्या राज्य महासचिव उत्कर्ष रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश। अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। परभणीमध्ये 20 एप्रिलला पंतप्रधान मोदींची सभा। भागवत कराड यांच्या हस्ते सभामंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न।